श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. भिवू नकोस बाळा, स्वामी तुझ्या कायम पाठीशी आहे. सर्वप्रथम आजचा हा स्वामी संदेश आणि या स्वामी संदेशामध्ये दडलेलं एक रहस्य मानवी जीवनामध्ये आहेस. नक्की या गोष्टी लक्षात ठेवल्यास तर भाग्यवंत ठरशील. चमत्कार हा स्वतःहून घडून येईल. परमेश्वराची साथ सर्वांना मिळते, स्वामींची साथ सर्वांना असते. फक्त ती गोष्ट समजून घ्यायला हवी. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग, भाग्यवंत ठरण्याचा मार्ग, नशीबवान ठरण्याचा मार्ग, प्रत्येक संकटाला सामोरे कसे जावे या सर्व प्रश्नांचं उत्तर आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरण्याचा मार्ग सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामी संदेश पाठवून बघ आणि मोजून 15 ते 20 मिनिटे, एकदा 20 ते 25 मिनिटे हा स्वामी संदेश ऐकून बघ. आणि त्या वेळेतच तुला काही ना काहीतरी चमत्कार जाणवणार. कारण की त्याच्यामध्येच तुला बऱ्याच अशा गोष्टी समजणार आहेत ज्या गोष्टी एका मानवाला आयुष्यामध्ये पुढे नेतील. कारण की स्वतः स्वामींनी काही गोष्टी पहिलेच सांगून ठेवलेल्या, ज्या गोष्टी सध्याच्या वेळेमध्ये घडत आहेत आणि याच गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेणार आहेत. चुकूनही हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत आजचा हा स्वामी संदेश पाहून बघ. आणि नक्कीच आयुष्यामध्ये फक्त एकच सूत्र लक्षात ठेवा. कधीही कोणतीही गरज लागली, कधीही कोणतीही मदत लागली तर एका माणसावरती निर्भर राहू नका. डोळे बंद करून कोणावरती विश्वास ठेवू नका. कारण की हा विश्वासघाती जग आहे. सध्याचा कलियुग चाललेला आहे. आपली जवळची लोक सुद्धा आपली नाहीत. या वेळेमध्ये आपली जवळची लोक आपला विचार पण करणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वामींवरती विश्वास ठेव. स्वतःच्या मनावरती तेवढा विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरशील. फक्त असं मनातल्या मनात ठरव की मी एकटेच सर्व काही करू शकतो. बघ, प्रत्येक कठीण वेळेमध्ये तू पुढे एकटाच येशील. आणि स्वामींची साथ ही कायम असते आणि कायम असणार आहे. स्वामींवरती विश्वास करतो. शेवटपर्यंत स्वामींचा संदेश पाहून बघ. पण त्यापूर्वी अत्याधिक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि त्यानंतर अजून महत्वाचा संदेश जो की चालू होणार आहे तो चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. पण त्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. गेल्या बऱ्याच वेळापासून एका गोष्टीचं निरीक्षण आपण करत आहोत. कारण की सध्याच्या वेळेतील परिस्थिती ही तुम्हाला सांगावी पण नव्हे. कारण की ही गोष्ट तुम्हाला स्वतःहून समजणार आहे. कारण की स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती, अशी बरीच लोक आहेत शहर ठिकाणी, गाव ठिकाणी राहणारी. त्यांची परिस्थिती पाहून डोळ्यावरून पाणी येते, अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात. त्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांचं आयुष्य ते कसे काढतात त्याचा विचार करून सुद्धा अंगावरती काटा येतो. कारण की त्यांची चुकी काय आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये काय एवढे दुःख आहेत. सर्वप्रथम ती अपंग पोरं, ती आंधळी पोरं, त्यानंतर ज्यांना बघता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, ते फक्त एका वेळच्या जेवणासाठी भीक मागत असतात. एका वेळच्या जेवणासाठी दुसऱ्यांपुढे हात पसरवत असतात. त्यांना फक्त मदत करण्याची इच्छा माझ्या मनात आहे. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली त्यांची ती परिस्थिती आणि फक्त त्या लोकांना मदत करण्याच्या इच्छेने फक्त तुम्ही एक स्वामी भक्त आहात म्हणून तुमच्या समोर एक विनंती ठेवतो की तुम्ही तरी दुर्लक्ष करू नका. हजारो लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. तू एकटा तरी या गोष्टीला मदत कर, छोटी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून तू लाख मोलाचे काम करू शकतोस. सर्वप्रथम खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तू आम्हाला या गोष्टीला, या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकतोस. सर्वप्रथम तुझे कर्म तुझे भविष्य ठरवतात. तुझे प्रत्येक कृत्य तुझे प्रत्येक भविष्य ठरवेल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःच्या कृत्यांवरती विश्वास ठेव. यशस्वी ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर येईल. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवेल. या गोष्टीला दुर्लक्ष करू नकोस. आज तुझ्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर त्याचे पुण्य सुद्धा तुलाच मिळणार आहे. आणि जर तुझ्यामुळे कोणता परका आनंदी असेल तर तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. कारण की कलियुगामध्ये जवळची लोक सुद्धा आपली राहिलेली नाहीत. या कलियुगामध्ये जर लांबच्या लोकांचा विचार करत असाल तरच भाग्यवंत ठराल. या गोष्टीला चुकूनही दुर्लक्ष करू नका. आणि आम्हाला या गोष्टीला काही लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे. ते म्हणजे आम्हाला कौशल्या परदेशी, परमेश्वर जाधव, चंद्रकांत कशेलीकर, देवानंद सर, त्यानंतर श्रीनिक बोथरे, त्यानंतर कुमार दादा गायकवाड आणि त्यानंतर आम्हाला कमल
कदम या लोकांनी, शीतल भोसले या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली, या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम केले. सर्वप्रथम फक्त एवढेच सांगू इच्छितो, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, सर्वप्रथम त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. फक्त असेच निवेदन, अशीच इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवणार आहे आणि हे निवेदन, ही इच्छा स्वतः स्वामी ऐकणार. कारण की या लोकांनी त्यांच्याकडून होईल तेवढी या गोष्टीला मदत केली आणि नक्कीच यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे आणि त्या लोकांना यांचा पुरेपूर फायदा होणार आहे, ज्या लोकांना यांची गरज आहे. चुकून ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे हजारो ते लाखो स्वामी भक्त आमचे स्वामी संदेश पाहतात. आता तू पण ऐकत आहेस, पण यातले बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. तू तरी दुर्लक्ष करू नकोस. छोटी गाव आहे ना, आपण नक्कीच या गोष्टीला मदत करून लाख मोलाचे काम करू शकतोस. खरं तर स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली जी परिस्थिती आहे, जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहाल तेव्हा तुमच्या अंगावरती काटा येईल. कारण की प्रत्येक वेळेला माणसाने माणसाला समजून घ्यायला हवे, पण या कलियुगामध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपल्याला समजून घेत नाहीत. पण या कलियुगामध्ये जर तू परक्या लोकांचा विचार केलास तर भाग्यवंत ठरण्याचा मार्ग स्वतः परमेश्वर काढून देतील. आणि एक गोष्ट तर तुला माहितीच असेल, तुझे कर्म तुझे भविष्य ठरवतात. चांगले कर्म करत राहा, चांगले भविष्य ठरत राहतील. आणि नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. चुकून ही आजचा हा स्वामी संदेश आणि त्यातील हा महत्वाचा मुद्दा जो की कलियुगातला आहे, तो मुद्दा दुर्लक्ष करू नकोस. आणि प्रत्येक वेळी एक चांगले व्यक्तिमत्व घडव, एक चांगला माणुसकीचा काम कर. बघ, तुझे प्रत्येक दिवस चांगले जातील. आज आयुष्यामध्ये अडचणी आहेत, आज आयुष्यामध्ये दुःख आहे, तर ते का? कारण की तुझ्या भूतकाळामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, म्हणून त्यामुळे तुला आता फेडावं लागत आहे. तर ती चुकी पुन्हा करू नकोस. आणि नक्कीच तुझ्या समोर फक्त एकदा शेवटची एक विनंती ठेवीन की या गोष्टीला, नक्की छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करून लाख मोलाचे काम करू शकतोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तू आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकतोस. तर आता आपण महत्वाच्या संदेशांकडे वळूयात, आपल्या महत्वाच्या विचारांकडे वळूयात. जे विचार एका माणसाला त्याचे व्यक्तिमत्व ठरवून देईल, जे विचार एका माणसाला यशस्वी ठरवेल. चुकूनही यापुढील स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द, स्वामींची शिकवण दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत. इथून 15 मिनिटाच्या आत तुला असे स्वामींचे संदेश ऐकायला मिळणार आहेत, तुला असे स्वामींचे विचार ऐकायला मिळणार आहेत, जे विचार तुला कधीही आयुष्यामध्ये खचून देणार नाहीत, जे विचार तुला फक्त पुढे नेण्याचं काम करतील. आज तुझ्याकडे जे काही आहे त्यामध्ये तू समाधानी असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्वप्रथम या आयुष्यातील एक खरे सत्य, या आयुष्यातील एक खरे सत्य तुला सांगतो. दोन माणसं असतात, एक माणूस गरीब आहे, एक माणूस श्रीमंत आहे. श्रीमंत माणसाकडे पहिलेपासून पैसा आहे आणि गरीब माणसाकडे काहीच नाही. तो कष्ट करून आपल्या दिवसाच्या 2 चपात्या कमवतोय. आणि नक्कीच ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली. श्रीमंताला आला माज, श्रीमंता माज मध्ये बुडाला, एका दिवसात खाली पडला आणि गरीब मेहनत करत करत 2 दिवसामध्ये वर आला. हे आहे वेळेचा चमत्कार, हे आहे परमेश्वराचा चमत्कार, हे आहे स्वामींचा चमत्कार. ही गोष्ट कायम आज तुझी वाईट वेळ आहे आणि या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत कोणी नाही, पण उद्या तुझी चांगली वेळ येईल तेव्हा तुझ्या सोबत सगळेजण असतील. पण त्यावेळेस तू त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नकोस. कारण की जो आपला भूतकाळ असतो, जो आपल्या पाठचा आयुष्य असतो, जो आपला गरिबीतला आयुष्य असतो, जर तो तू आयुष्य विसरून गेलास तर तुला बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही. तू आज विचार करशील, मी कष्ट करत आहे, मी मेहनत करत आहे, तरी सुद्धा आज मला यश प्राप्त नाही. तर फक्त एवढेच आहे, तू वेळेवरती विश्वास ठेव. माणसासोबत कधी चमत्कार होईल ते सांगता येत नाही. उद्या आपल्या आयुष्यामध्ये काय होईल ते सांगता येत नाही. चमत्कार हा लवकरात लवकर घडवून आणणार. मनापासून, श्रद्धेपासून स्वामींना पुकार. बघ, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला यशच प्राप्त होणार. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींची साथच मिळणार. आणि आयुष्य आहे माणसाचा. या माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, अडचणी, त्यानंतर संकट ही येत राहतच असतात. पण एवढेच लक्षात ठेवा, तुमचे दुःख, अडचणी, संकट ही तुमच्या परमेश्वरापेक्षा मोठी नाहीत, हे स्वामींपेक्षा मोठे नाहीत. कधीही त्या दुःख, संकट, अडचणी तुमच्या समोर आले तर त्यांना छाती वर करून सांगा, तुझ्याहून मोठा माझा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराचा हात माझ्या पाठीशी आहे. या सर्व गोष्टी, ह्याच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे संदेश एका माणसाला भाग्यवंत ठरवून जाते.
आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो, प्रत्येक अडचणींना मार्ग निघतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, स्वामीच्या चमत्कारावरती विश्वास ठेव. आणि आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेव, कारण की येणारे व्हिडिओज हे अत्यंत महत्वाचे आहेत. येणारे व्हिडिओज हे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. पण त्यापूर्वी आजच्या या स्वामी संदेशातील महत्वाचे विचार ऐकून जा. आता तुला अत्यंत महत्वाची गोष्ट तर सांगितली, पण फक्त एवढेच सांगायचे आहे की तुम्ही एक माणूस आहात. या माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडत राहते आणि परमेश्वराने प्रत्येकाला आयुष्य हे सारखं दिलेलं नसतं. या सारखं दिलेल्या नसलेल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी आपल्याला स्वतःला घडवायच्या असतात. जे आपले स्वप्न असतात, जी आपली इच्छा असते ती आपल्याला स्वतः पूर्ण करावी लागते. तू आज कोणताही काम करत आहेस, तू कोणतेही काम कर, तू शिकलेला असू दे न शिकलेला असू दे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, तू जे काम करत आहेस त्या कामामध्ये सातत्याने काही ना काहीतरी वाढ करत राहा. सातत्याने फक्त एकच विचार कर की मला ह्याच्यात अजून जास्त काय चांगलं काम करता येईल ज्यामुळे मला चांगला मोबदला मिळेल. फक्त हाच विचार तू ठेवलास पुढे जाण्याचा तर नक्कीच भाग्यवंत ठरशील, तर नक्कीच यशस्वी ठरशील. यशस्वी होण्याचा फक्त एकच सूत्र आहे, स्वतःवरती विश्वास ठेवणे. स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव, बघ भाग्यवंत ठरशील. आणि स्वामींच्या या संदेशामधील अत्यंत महत्वाचे टप्पे आता चालू होणार आहेत, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा सातत्याने. त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील, तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर, रोज स्वामींचे नाव घे. रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे, स्वामींचे स्मरण कर, स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो, संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय, पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही.
हे कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते, ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते, म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण म्हणजे स्वामी. पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे.
या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहीत असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो ते चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्यासोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस. कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव. कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील. पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत. पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात.
ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतो की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधीपासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित नसतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो, कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा,
परमेश्वरावरचा विश्वास, मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नको. येणाऱ्या 15 मिनिटाच्या आत तुला असे विचार ऐकायला मिळणार आहेत जे विचार तुला फक्त यशाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला फक्त विजयाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच हारून देणार नाहीत, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच थकून देणार नाहीत. सर्वप्रथम आपल्या या जगामध्ये फक्त 2 लोकांचे नक्कीच 2 लोकांच्या परिश्रमाची नक्कीच जाणीव ठेवा, ते म्हणजे आई वडील. आणि आई वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवलात तर नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग निघतो. पण आता या आयुष्यामध्ये कुणीच कोणाचं नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही फक्त आत्ताच्या वेळेमध्ये माणूस ओळखायला शिका. परमेश्वराने सांगितलेलं आहे इकडची जवळची लोक सुद्धा आपले घात करत आहेत. कोण आपला घात करत आहे, कोण आपला विश्वासघात करत आहे किंवा कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत राहणार आहे, हे फक्त ओळखायला शिका. आणि माणूस ओळखणे हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या विचारातून समजून येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या संदेशातून समजून येणार आहे. येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. पण त्याहून अत्याधिक महत्वाचा आजचा हा स्वामी संदेश, आजच्या या स्वामी संदेशातील विचार. आता महत्वाचं म्हणजे तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे, तुझी संयमता महत्वाची आहे, तुझी जिद्द महत्वाची आहे, पण त्याहून अधिक तुझी मेहनत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला काहीच मिळत नाही तर त्याला संधी असते पुढे जाण्याची, पण एखाद्या व्यक्तीला सर्व काही मिळालेलं असतं तर त्याला फक्त संधी असते ते गमवायची. ही गोष्ट लक्षात ठेव. जर आज तुझ्याकडे काहीच नसेल तर फक्त तुला एवढंच करायचं आहे की तुला सातत्याने मेहनत करत राहायची आहे, तुला नक्कीच यश मिळणार. आणि तू बोलशील मी बराच वेळ काम करत आहे, बरीच वेळ मी परिश्रम केली आहे पण मला कधी यश प्राप्त नाही झाले, परमेश्वराचा चमत्कार बघायला नाही मिळाला. तर फक्त तू वेळेला वेळ दे, तुझी वेळ चांगली येणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू तुझ्या वेळेला वेळ देशील आणि तेव्हाच तुझी वेळ चांगली येणार. कारण की स्वतः अनुभवलेला व्यक्ती
म्हणजे स्वतः परमेश्वराचे जे भक्त आहेत, ज्यांनी 20व्या वर्षी कामाला सुरुवात केली आणि 50व्या वर्षी त्याला जे यश प्राप्त झाले, तो आयुष्यभर सुखी राहिला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एक व्यक्ती जर 30-30 वर्ष मेहनत करू शकतो, एकाच गोष्टीपाठी 30-30 वर्ष धावू शकतो, विना कोणत्या फलाशिवाय, विना कोणत्या स्वतःच्या स्वार्थाशिवाय, फक्त मेहनतीवरती विश्वास, स्वतःवरती विश्वास ठेवून तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो, तर नक्कीच तू सुद्धा पुढे जाऊ शकतोस. येणारी वेळ तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज वेळ काय आहे, उद्या वेळ काय आहे, ही गोष्ट तुला माहित नाही. पण जर तू चांगल्या प्रमाणात वागलास तर उद्या तुझी वेळ चांगली येणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज चांगला वागलास तर उद्या चांगलीच वेळ येणार. ही गोष्ट कायमच लक्षात ठेव. पण जर आज तुझ्या वागणुकीत काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी बदल जाणवलं, तर उद्याच्या दिवसात पण तुला कुठे ना कुठेतरी बदल जाणवेल. माणूस आहेस, माणूस हा चुकतो, पण प्रत्येक चुकीला माफी मिळते. पण वारंवार जर ती चुकी करत असशील तर त्या चुकीला माफी मिळत नाही. गोष्ट कायम लक्षात ठेव. सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत, सर्व काही. आणि आता स्वामींच्या नावांमध्ये एवढी ताकद आहे. परमेश्वरावरती विश्वास करत आहेस, सातत्याने परमेश्वरावरती विश्वास ठेव. रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींसमोर हात जोड, स्वामींचे 3दा नाव घे. संध्याकाळी दिवाबत्ती करताना परत स्वामींच्या समोर हात जोड, परत स्वामींचे नाव घे. तुझा दिवस, तुझा रात्र सुखाने जाईल. तुझा दिवस, तुझा रात्र सुखाने जाईल. आणि नक्कीच स्वामी संदेश ऐकत राहा. नक्कीच तुझे आयुष्य बदलून जाईल. स्वामींचे विचार, स्वामींच्या विचारांमध्ये दडलेले शब्द, दडलेले शिकवण, दडलेले चमत्कार, दडलेले अनुभव, हे सर्व काही समजून जाणार आहे. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त ह्या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत. तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो.
फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस। आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत। तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील। आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक। जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील, पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील। आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे। कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो। नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच। फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती। नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका। ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस, जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत। आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे। तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा। दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा, तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका। कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे, ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल। आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल। सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे, आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे, आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे। अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे। आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते। फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते। आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो, बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली, आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही। त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली। अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते, ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते, कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही। ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही, कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा। कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल, आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील, तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल, तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते। रडून काहीच फायदा नसतो, रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात। आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे, आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात। फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका, कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत। फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे। कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय। ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका, आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का,
तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असतील, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केलेत जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15-15, 20-20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करता आहेत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गोष्ट आजच्या या स्वामी संदेशामध्ये सांगणार आहे. या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग फक्त आजच्या या स्वामी संदेशामध्ये सांगणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. मोजून 10 ते 15 मिनिटे यापुढे ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि चुकूनही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस. तर सर्वप्रथम फक्त एवढंच सांगतो, माणसाने माणसावरती विश्वास ठेवावा. माणसाने माणसावरती विश्वास ठेवावा ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त एवढा विश्वास ठेवू नकोस की तो माणूस माझ्यासोबत आहे, कारण की सध्याचा वेळ ही कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसाला बदलायला वेळ लागत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव. जेवढा विश्वास स्वामींवरती करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव, तेवढा विश्वास स्वतःच्या कृत्यांवरती ठेव, तेवढा विश्वास तुझ्या कर्मांवरती ठेव. बघ कधीही खचून जाणार नाहीस. बघ कधी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाहीत. आणि जर तू यापूर्वी चुकला असशील, कधी चुकला असशील, आता सुधारण्याचा प्रयत्न करत असशील तर फक्त परमेश्वरासमोर जा, एकदा हात जोड आणि मनापासून बोल की मी चुकलो स्वामी, यापुढे माझ्याकडून कोणतीही चुकी होणार नाही, क्षमा करा. परमेश्वर स्वतः तुम्हाला क्षमा करेल, कारण की प्रत्येकाला पुन्हा सुधारण्याची संधी मिळते, पण त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. आपल्या देवानी सर्व काही दिलेलं आहे. तुमच्याकडे डोळे दिलेले आहेत, हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत. तुम्हाला फक्त त्यांचा वापर करून, डोक्याचा वापर करून आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणालाही या आयुष्यामध्ये आयतं मिळत नाही. कोणालाही आयतं या आयुष्यामध्ये कोणालाही मिळत नाही. त्या लोकांना मेहनत करावी लागते, त्या लोकांना जिद्दीने पुढे जावं लागतं. तीच लोक पुढे येतात. आणि ज्यांना लहानपणापासून ऐशो आराम असतं आणि त्यांना त्या गोष्टीचा माज आला तर ती गोष्ट संपायला सुद्धा वेळ लागत नाही. आज तुमच्यावरती वेळ वाईट असेल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तुमची वेळ वाईट आहे, तुमच्याकडे संधी आहे तुमची वेळ बदलण्याची. पण ज्यांची वेळ चांगली आहे आणि ज्या लोकांनी त्या गोष्टीचा माज केला ती वेळ जाण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही. आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. आज तुझी वेळ चांगली आहे, आज उद्या त्याची वेळ चांगली येईल. चमत्कार होण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही आणि त्यानंतर भाग्यवंत ठरण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही. फक्त एवढंच की देवावरती डोळे बंद करून विश्वास कर. आयुष्यामध्ये जसे आयुष्य चालू आहे, तुझे जसे आयुष्य चालू आहे त्या आयुष्यामध्ये पुढे चालत राहा. येणाऱ्या वेळेमध्ये स्वतः स्वामी येऊन तुला मदत करतील. तुझे दुःख कितीही मोठे असू दे, तुझे अडचणी कितीही मोठे असू दे, तुझे संकट कितीही मोठे असू दे, परमेश्वर हा तुझ्या पाठी धावत येणार. तुझ्या दुःखांना, तुझ्या संकटांना फक्त एवढेच सांगून ठेव, तू जेवढा मोठा आहेस त्याच्याहून प्रचंड माझा देव आहे, कारण की माझा देव माझ्या पाठीशी आहे. मी कोणत्याही संकटांना, दुःखांना घाबरून जाणार नाही, खचून जाणार नाही. येणाऱ्या वेळेमध्ये सर्व काही ठीक होऊन जाईल. फक्त डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास ठेव. आणि नक्कीच आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करून ठेव. आणि येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. आणि आत्ताची व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये येणारे विचार हेच तुला भाग्यवंत ठरवणार आहेत.
कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पट पटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्याचे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. तर नक्कीच परमेश्वरासमोर फक्त जेव्हा तुला रडकं तोंड होईल तेव्हा हात जोडून श्री स्वामी समर्थ बोल, सर्व काही ठीक होईल. आणि स्वामींवरती विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश नक्कीच पूर्णतः पाहून घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहून घे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून घे, कारण की येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव.
आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेली आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखे करायचे आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोटं ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बोलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा.
आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार. की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा, नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडं वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहील. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो.
आता तुम्ही ही गोष्ट ऐकली, आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन, मी माझे पुढचे भविष्य सुधारीन, मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन, मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आज जी वाईट वेळ आहे त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढील तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. काम करू शकता. ही शेवटची विनंती तुमच्या समोर असेल. आणि नक्कीच आता आपण आपल्या स्वामी संदेशाकडे वळूयात. जो स्वामी संदेश आपल्या आयुष्य बदलून टाकेल, जो स्वामी संदेश आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करेल, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा दिलासा देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यवंतांनी यशस्वी होण्याचा मार्ग आपल्याला दाखवेल. खरं तर हा खेळ परमेश्वराने रचवलेला आहे. सर्व काही, सर्व दुनिया, सर्व जग परमेश्वराचं आहे. पण बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील, मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना, आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो. पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीत